दरम्यान बारामती विमान अपघातातील पीडितेच्या भावाला धमकी देण्यात आलेली आहे। वादग्रस्त व्हीके सिंगांनी धमकी दिल्याचा अमोल मिटकर यांनी काल दावा केला। व्हीके सिंगनं पिंकी माळीच्या भावाला धमकी दिल्याचा सुद्धा आरोप आहे। व्हीके सिंग व्हीएसआर कंपनीचे मालक आहेत असं सुद्धा आता त्यांनी ती धमकी का दिली, कोणत्या पार्श्वभूमीवरती दिली हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्या ऑडियोमध्ये कॅप्टन सुमित कपूर ने अजित पवार जी के विमान को ठोक दिया, तर ठोक देण्याची जी भाषा आहे ती अंडरवर्ल्ड आणि क्रिमिनल लोकांची असते। मी मागच्या आठवड्यात पण म्हटलं होतं का व्हीके सिंगचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे व्हीके सिंगला कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करते असं स्पष्ट दिसते आहे। आणि व्हीके सिंगची जी मस्ती आणि मगरुरी त्या ऑडिओमधून दिसली, त्यानंतर ते पिंकी माळी यांचं कुटुंबीय किती धाकात आहे हे यावरून स्पष्ट होतं। सुमित सिंग गेला, त्याच्या चुकीमुळे दादा गेले, त्याची चुकी आहे, माझं काय? अरे विमान तुझं, विमानाचा मालक तू, कोणाला नोकरीवर ठेवायचं ठरवणार तू, तपासण्या तू करणार, सगळं तुझ्या सहीने सही होणार आणि बेशरम सारखा सांगतो की सुमित सिंगची चुकी आहे। अरे आम्ही आमचा एक माणूस गमावला ना त्याच्यात। हा जो मुजोरी आहे, ही जी मुजोरी आहे ती तोडायची आहे। नार्को टेस्ट करा नाही तर काही करा, ह्याच्यातनं काही फार उघड होईल असं मला अजिबात वाटत नाही।